श्री ब्रहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य लिंगैक्य श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त आत्मज्योत रथोत्सव मिरवणुकीस उत्तर कसबा येथील होटगी शाखा मठातून प्रारंभ करण्यात आला। काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच होटगी मठाचे मठाधीश चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींनी आत्मज्योतीचे विधिवत पूजन करून आत्मज्योत शिरावर घेतले। यावेळी भक्तगणांनी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराजांचा जय जयकार करत होटगीकडे प्रस्थान केले। मिरवणूक मार्गावर आत्मज्योतीचे व जगद्गुरूंचे स्वागत करण्यात येत होते। लिंगैक्य काशीनाथ रोडगीकर, लिंगैक्य शारदाबाई रोडगीकर यांच्या प्रेरणेने राजशेखर रोडगीकर परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही आत्मज्योतीचे स्वागत करण्यात आले व मिरवणुकीत सहभागी भक्तगणांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। असंख्य भक्तगणांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला। या प्रसंगी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी तसेच होटगी मठाधीश चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींनी रोडगीकर परिवारास शुभाशीर्वाद दिले। संस्थेचे सचिव शांतया स्वामी यांनीही रोडगीकर परिवार करीत असलेल्या सेवा कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व शिवाचार्य गणांचीही उपस्थिती होती। दीपक भैरप्पा, मल्लिकार्जुन पाटील, सिद्धय्या स्वामी हल्लोळी सर, ओंकार देशेट्टी सर, प्राध्यापक राजशेखर हिरेमठ, नागराज लंगोटे, केदारनाथ बचाटे सर, लक्ष्मण तेलुणगी, अमोघ सिद्ध बिराजदार, रमेश सारवाडकर, मेघराज तुप्पद, महेश होटकर, वैभव हत्तुरे, वैजीनाथ हत्तुरे, गणेश शिंदे, दिनेश अचलकर, पाटील मॅडम, भोगडे मॅडम, प्राध्यापक नंदकुमार धाये, परमेश्वर शास्त्री, संतोष हिरेमठ, यमनप्पा होटगोंड, शांतू हिरेमठ यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सडस्थल ब्रह्मी लिंगैक्य श्री चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 68व्या पुण्यनिमित्त दिनानिमित्त आज आत्मज्योतीचं भव्य प्रमाणामध्ये मिरवणूक या सोलापूर शहरामधून निघालेली आहे। आमचं रोडगीकर कुटुंबीय पूर्वीपासूनच होटगी मठाचे आम्ही सतभक्त आहोत। या सोलापूर शहरामध्येच नाही, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, या सर्व ठिकाणी चन्नवीर अप्पाजींचा फार मोठी ख्याती आहे। त्यांच्या
पदस्पर्शानं पावन झालेल्या या सोलापूर जिल्ह्याला एक मोठं अधिष्ठान आहे. या आत्मज्योतीचं जे जे लोक या ठिकाणी आपल्या शिरावर आत्मज्योत घेतात त्यांचे सर्व पापकर्म निघून जातात ही आख्यातिका आहे. अशा महान योगींचं या रथमहोत्सवानिमित्त आम्हाला एक छोटी सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला फार धन्यवाद समजतो. या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांसाठी गेल्या 15 ते 20 वर्षापासून सातत्यानं आम्ही याकडे महाप्रसादाची व्यवस्था करतो आहे. मी सर्व भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद घेण्याची विनंती करतो. मी गुरुवर्यांना साष्टांग दंडवत घालतो. आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या या सर्व पंचक्रोशीतल्या सर्व भक्तांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करावं हीच गुरुचरणी म्हणजे प्रार्थना.